राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज दिली आहे। फार्मर आयडी कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळणार। याबद्दल मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत, सर्व शेतकऱ्यांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। बघा, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड असेल म्हणजे शेतकरी ओळखपत्र असेल तर त्या शेतकऱ्यांना आता 15,000 रुपये मिळणार आहेत। हे ऐकून कदाचित तुमचा विश्वास पण बसत नसेल, परंतु शेतकऱ्यांसाठी सरकारने आजच सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेतलेला आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड असेल त्यांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। केंद्र शासनाच्या कृषी विभागाने एक ऐतिहासिक निर्णय आता घेतलाय, ज्यामुळे फार्मर आयडी कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 15,000 रुपये आता जमा करण्यात येणार आहे। एवढंच नाही तर या पैशांसोबत सरकार तब्बल 10 मोठ्या सुविधा देखील आता या ठिकाणी तुम्हाला मोफत देणार आहे। या सुविधामुळे तुम्हाला शेती करण्यासाठी पैसे तर आता मिळणारच आहेत, यासोबत तुमची शेती करणं सुद्धा या ठिकाणी आता सोपं होणार आहे। तुमचं नुकसान कमी होणार आहे आणि फायदा प्रत्येक पटीने आता वाढणार आहे। बघा, कोणत्या मोफत 10 वस्तू आता सरकार देणार आहे हे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। हे 15,000 रुपये नेमकं कोणाकोणाला मिळणार आहे, कसं मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे, यासाठी नेमकी प्रोसेस कशी असणार आहे आणि फार्मर आयडी कार्ड काढण्याचे फायदे तर नक्की काय आहेत आणि ज्याच्याकडे हे फार्मर आयडी कार्ड नाही आहे किंवा अजून पण त्यांना मिळालं नाही त्यांनी नेमकं काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण फार्मर आयडी कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा फायदा आता करून घ्यायचा आहे। 10 मोठ्या घोषणा आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आता आलेल्या आहेत। प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी लाख मोलाची आता या व्हिडिओमध्ये असणार आहे। सगळ्यात आधी आपण समजून घेऊयात की हे फार्मर आयडी कार्ड म्हणजे नेमकं काय आहे। बघा, फार्मर आयडी कार्ड म्हणजे काय बघूया। अनेक जण जर बोलतात की ओळखपत्र समजण्याची चूक करू नका, म्हणजे फक्त ओळखपत्रच नाही तर यावर आता सरकार पैसे सुद्धा देणार आहे। कदाचित तुम्हाला विश्वास सुद्धा पटत नसेल, परंतु सरकारने फार्मर आयडी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांना 15,000 रुपयांचं अनुदान देण्यास ठरवलंय। कसं मिळणार आहे सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता तसं काय राहिलेलं नाही, कारण मोफत 10 वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला सुविधा त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे असं सांगितलंय। पण याआधी तुम्हाला फार्मर आयडी कार्ड म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला 20 सेकंदात समजावून सांगतो। बघा, तुम्हाला सरकारने फार्मर आयडी कार्ड जे दिले नेमकं ते काय आहे हे एकदा समजून घ्या। फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र, म्हणजेच तुम्ही शेतकऱ्यांचं जे आहात, म्हणजे तुम्ही शेतकरीच आहात का, नेमकं तुम्ही कामगार आहात का, शेतकरी आहात का, अजून कोणत्या व्यक्ती आहात, हे ओळखपत्र म्हणजेच याचा पुरावा म्हणजेच फार्मर आयडी कार्ड हे असं जातं। मग शेतकरी ओळखपत्र असे सुद्धा या कार्डला आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो। तुमची सगळी माहिती एकत्र या कार्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी जोडलेली असते। म्हणजे तुमचं आधार कार्डाचं झेरॉक्स असेल, आधार कार्डचा नंबर असेल, तुमच्या जमिनीचा 7/12 उतारा असेल, तुमच्या नावावर किती शेती आहे, तुमचं बँक खातं कुठलं आहे, तुम्ही पीक विमा कधी घेतलाय, या सर्व वस्तूंचं म्हणजे बघा या ज्या सर्व गोष्टी आहेत यांची एकाच कार्डामध्ये म्हणजेच फार्मर आयडी कार्डामध्ये माहिती सरकारने जतन करून ठेवल्या। यामुळे सरकारकडे प्रत्येक शेतकऱ्यांची अचूक आणि डिजिटल नोंद तयार होते। या सगळ्यांचा फायदा म्हणजे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे कार्ड असल्यावर वेगवेगळे कागदपत्रे सारखं जमा करण्याची गरज नाही। बघा, पुढे तुम्हाला आता फार्मर आयडी कार्डवर 10 वेगवेगळे लाभ कोणकोणते मिळणार आहेत ते सांगतो आणि त्यानंतर 15,000 रुपये सरकारच्या माध्यमातून फार्मर आयडी कार्डवर कसे मिळणार आहेत ते सांगतो। यासाठी सर्वांनी पुढील 2 मिनिटे व्हिडिओ बघायचा आहे। आता फार्मर आयडी कार्ड तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला आधार कार्ड इथून पुढे झेरॉक्स लागणार नाही, कोणताही फॉर्म भरण्यासाठी अर्ज करण्यासाठी पॅन कार्ड सुद्धा लागणार नाही, कोणत्याही बँकेचं पासबुक तुम्हाला या ठिकाणी कोणताही अर्ज करण्यासाठी लागणार नाही। फक्त फार्मर आयडी कार्ड तुमच्याजवळ असेल तर सर्वच कागदपत्र तुमच्याजवळ आहेत असं समजलं जाईल, कारण ऑनलाईनच्या माध्यमातून फार्मर आयडी कार्डवर जे स्कॅनर असतं तर त्यावरून सगळं समजतं। कारण फार्मर आयडी कार्ड काढताना सर्व कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी जमा करून घेतलेत।
म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं बँकेचं पासबुकचं झेरॉक्स सगळं त्या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड काढताना त्या ठिकाणी जमा करून घेतलेलं आहे। त्यामुळे वारंवार कागदपत्र जमा करण्याची इथून पुढे तुम्हाला अजिबात गरज नाही। सगळं काही एकाच या फार्मर आय डी कार्डवर सरकार तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे। त्यामुळे या कार्डमुळे आता 15,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। तसेच आता या ठिकाणी तुम्हाला 10 त्या ठिकाणी सुविधांचा लाभ सुद्धा मिळणार आहे। चला मग आता त्या 10 सुविधाबद्दल एकदा बोलूया। ज्या फार्मर आय डी कार्ड बाबत तुम्हाला मोफत सुविधा मिळणार आहेत। लक्षात ठेवा, या सुविधा म्हणजे तुम्हाला हजारो रुपयांचा खर्च, तुमच्या शेतीसाठी हजारो रुपयांचा खर्च त्या ठिकाणी या फार्मर आय डी कार्डवर आता तुमचा वाचणार आहे। आता पहा कोणत्या 10 सुविधा आहेत आणि त्यानंतर 15,000 रुपये कसे या फार्मर आय डी कार्डवर मिळवायचे हे पाहूया। पण सगळ्यात आधी योजना पहिला बघा। आता बघा तुम्हाला काय काय यासाठी तुम्हाला लाभ भेटणार आहेत। सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। हवामानाचा अचूक अंदाज थेट तुमच्या मोबाईलवर आता येणार आहे। बघा पाऊस कधी पडेल, पाऊस कधी बंद होईल, अशा प्रकारच्या तुम्ही बातम्या मोबाईलवरती, आता जो मोबाईल बघता त्यावरती आता पाऊस कधी पडेल, बंद कधी होईल, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही बघत असता। परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार असं सर्वजण सांगतात, परंतु आता इथून पुढे तुमच्या गावामध्ये, अगदी तुमच्या शेतामध्ये, तुमच्या घराजवळ तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये नेमकं हवामान कसं राहील याचा अचूक अंदाज त्या ठिकाणी आता या मोबाईलवरती तुम्हाला फार्मर आय डी कार्डनुसार त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। आता पहा तुमच्या शेतामध्ये जे लोकेशन आहे, तुम्ही राहता कुठं, तर ते लोकेशन तुम्हाला फार्मर आय डी कार्डमध्ये नोंदवलेलं आहे। बघा तुम्ही ज्यावेळी ऑनलाईन फार्मर आय डी कार्ड काढलाय त्यावेळी तुमच्या फार्मर आय डी कार्डचं लोकेशन म्हणजे त्या ठिकाणी नोंदवलंय। म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी जाल म्हणजे थेट तुमच्या गावासाठी, तुमच्या शेतासाठी अचूक अंदाज पाठवला जाणार आहे तुमच्या मोबाईलवर। बघा एक मेसेज येणार आहे, त्या ठिकाणी टेक्स्ट मेसेज असणार आहे, त्यावर पुढचं हवामान कसं असेल हे सांगण्यात येणार आहे। म्हणजे पुढच्या आठवड्यात पाऊस कसा असणार आहे, तुमच्या शेतावर वाऱ्याचा वेग कशा प्रकारे पुढच्या आठवड्यात असणार आहे, इथून पुढचं वातावरण नेमकं कसं तुमच्या शेतीसाठी असणार आहे, तापमान कसं असेल, तुम्ही पेरणी, फवारणी, कापणी, तुमच्या सिंचनाचा नियोजन इथून पुढे कसं करता येईल, आता या फार्मर आय डी कार्डच्या लोकेशनवर तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईलवरती दिसणार आहे। फक्त तुमच्याजवळ आता जो मोबाईल तुम्ही आहे, बघा आता जो मोठा मोबाईल तुमच्याजवळ आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहत आहात असा मोबाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला मोठ्या मोबाईलमध्येच हे दिसणार आहे असं सांगितलंय। कारण फार्मर आय डी कार्ड काढताना तुमचा मोबाईल नंबर देखील त्या ठिकाणी तुम्ही दिलेला असता। मग आता पहिली झाली सुविधा, परंतु फार्मर आय डी कार्डवर 15,000 रुपये कसे मिळवायचे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। कारण 15,000 रुपयांचा लाभ तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून, कृषी विभागाच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी आता मोफत देण्यात येणार आहे। आता पहा कोणकोणते बघा, आता काय काय ठिकाणी बघा, आता यात लोन म्हणून 10 लाख रुपये सुद्धा या फार्मर आय डी कार्डवर तुम्हाला लोन सुद्धा मिळणार आहे। फक्त तुम्ही शेतकरी असलं पाहिजे। परंतु 15,000 रुपये देखील कसे मिळणार आहेत, 15,000 रुपये जे मिळणार आहेत तर ते मोफत तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत। परंतु कृषी विभागाच्या माध्यमातून 10 लाख रुपयेचं त्या ठिकाणी तुम्हाला कर्ज सुद्धा उपलब्ध करून या फार्मर आय डी कार्डवर मिळणार आहे। कशा पद्धतीने मिळणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही विसरू नका। 15,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहेत हे पण सांगणार आहे। दुसरी सुविधा फार महत्त्वाची आहे, तुम्हाला मोबाईलवर आता समजणार आहे की तुमच्या शेतीमध्ये कोणतं पीक पेरल्यानंतर चांगलं उत्पादन निघेल। म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये सोयाबीन चांगले यावर्षी येईल का, यावर्षी कापूस चांगला येईल का, यावेळी ज्वारी चांगली येईल का, यावेळी तूर चांगली येईल, मटकी, कोणतं पीक चांगले येईल, अशा प्रकारे सर्व अंदाज आता तुमच्या शेतातील मातीनुसार तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी फार्मर आय डी कार्डनुसार तुम्हाला बघता येणार आहे। कसं समजणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। यासाठी सर्व शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता तुम्हाला वाटत असेल की फार्मर आय डी कार्डवर हे कसं काय समजू शकतं, परंतु लक्षात ठेवा फार्मर आय डी कार्ड काढताना त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तुम्ही त्या ठिकाणी दिलेला असतो आणि मोबाईल नंबर दिल्यानंतर तुमच्या फार्मर आय डी कार्डवर एक स्कॅन दिलेला असतो। स्कॅन म्हणजे आपण ज्यावरती स्कॅन करून त्या ठिकाणी पैसे पाठवत असतो गुगल पेला वगैरे, तशा प्रकारचा स्कॅन त्या ठिकाणी फार्मर आय डी कार्डवर दिलेला असतो आणि त्या स्कॅनद्वारे तुम्हाला तुमच्या गावामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्याचं लोकेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असतं आणि तुमच्या जमिनीमध्ये नेमकं कोणतं पीक केल्यानंतर चांगलं उत्पादन येईल हे सुद्धा आता मोबाईलवरती तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा,
सगळं काय आता मोबाईलवरती समजू लागलंय, कारण सगळंच ऑनलाईन झाले. तुम्हाला पण माहित आहे, पैसे पाठवणं असेल, पैसे देणे घेणं असेल, मोबाईलवरतीच आजकाल होऊ लागले, ज्याच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आजकाल शेती सुद्धा करू लागले आहेत. तुम्हाला पण माहित आहे. आता बघा, तुम्हाला फार्मर ID कार्डवर वेगवेगळ्या 10 जे लाभ देण्यात येत आहेत, त्यामधील तुम्हाला 15,000 रुपयांचा लाभ केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येतोय. आपण हा लाभ पाहू आणि त्यानंतर 15,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहेत ते पाहू. पुढील बघा, आता पुढील लाभ जो आहे तर तो पीक विमा व प्रधानमंत्री फसल बीमा योजना यासारख्या योजनांसाठी अर्ज करणं, तसेच नुकसान भरपाई मिळवणं आता हे फार्मर ID कार्डवर तुम्हाला या ठिकाणी सोपं होणार आहे. आता बघा, त्यानंतर पुढचा लाभ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे, ते म्हणजे फार्मर ID कार्डवर तुम्ही तुमची बियाणे घेताना, म्हणजे इथून पुढे बियाणे तुम्ही खरेदी करत असताना, जसं की तुम्ही त्या ठिकाणी ज्वारीचे बी घेत असाल, तुम्हाला त्या ठिकाणी सोयाबीन खरेदी त्या ठिकाणी बियाणे घेत असाल, तसेच तुम्ही त्या ठिकाणी बाजरी असेल, तूर असेल, मटकी असेल, कापूस असेल, याचे बियाणे खरेदी करत असताना तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर सरकारच्या माध्यमातून इथून पुढे अनुदान सुद्धा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. तुमचे जर त्या ठिकाणी नुकसान झालं असेल, शेती पिकांचं कोणतंही नुकसान झालं असेल, पीक विमा येण्यामध्ये जास्त वेळ तुम्हाला आता या फार्मर ID कार्डमध्ये तुम्हाला अजिबात लागणार नाही. हा सुद्धा लाभ लवकरात लवकर फार्मर ID कार्ड असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यानंतरचा पुढचा फायदा फार्मर ID कार्डवर तुम्हाला दिला जाणार आहे, तो म्हणजे PM किसान योजना व नमो शेतकरी योजना याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वेगवेगळी कागदपत्रे इथून पुढे कोणतीही काढण्याची अजिबात गरज नाही. जसे की पहिल्यांदा सारखं आधार कार्ड काढा, हे नवीन कागदपत्र काढा, ते कागदपत्र काढा, अशा प्रकारची झंझट त्या ठिकाणी होत होती, तर ती आता या फार्मर ID कार्डमुळे कायमची संपुष्टात आल्या. कारण एक फार्मर ID कार्ड तुम्ही जर दिलं तर त्यामध्ये तुमची दुसरी कागदपत्रे इथून पुढे काढण्याची अजिबात गरज नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही सुरुवातीपासून वाट बघत होता, ती म्हणजे 15,000 रुपये या फार्मर ID कार्डवर कसे मिळणार आहेत, कोणत्या फार्मर ID कार्डवर मिळणार आहेत, कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहेत. आता ऐका, फार्मर ID मुळे जास्त सरकारी योजना त्या ठिकाणी तुम्हाला आता आल्या आहेत, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या पण आणि मागच्या पण सरळ सरळ हस्तांतरण तुमच्या खात्यामध्ये करण्यात येणार आहे. कुठल्या प्रकारची यामध्ये अडचण येणार नाही. बघा, या 15,000 रुपयाची विभागणी 3 टप्प्यात आता सरकार करणार आहे. आता तुम्हाला जसं माहित आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, ज्याला आपण PM किसान योजना या ठिकाणी म्हणू शकतो, या योजनेअंतर्गत दरवर्षी तुम्हाला 6,000 रुपये त्या ठिकाणी 3 टप्प्यामध्ये दिले जातात. पहिल्या 4 महिन्यात 2,000 रुपये, दुसऱ्या 4 महिन्यात 2,000 रुपये आणि तिसऱ्या 4 महिन्यात 2,000 रुपये, असे एकूण 2+2+2 असे 3 टप्प्यामध्ये 6,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात. तसे पण हे फार्मर ID कार्ड याच्यामुळे फायदा होतो, म्हणजे फार्मर ID कार्डमुळे तुम्हाला हे पैसे लवकर येणार आहेत. आता हे झाले 6,000 रुपये. केंद्र सरकारचे व महाराष्ट्र सरकारची अजून एक योजना आहे, ती म्हणजे शेतकरी महासन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला राज्य सरकारकडून 6,000 रुपये त्या ठिकाणी सुरुवातीला मिळत होते, तर अजून पण मिळतात. हे देखील 4 महिन्यातून एकदा 2,000 रुपये, अशा प्रकारे 6,000 रुपये असे तब्बल टोटल केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून 12,000 रुपये आजपर्यंत मिळत होते. पण आता राज्य सरकारने एक घोषणा त्या ठिकाणी केली आहे, तुम्ही पण ऐकलं असणार. या घोषणेमध्ये सांगितलंय की शेतकऱ्यांना आता 3,000 रुपये अतिरिक्त बोनस देऊ, म्हणजेच वाढवून देऊ, म्हणजे 12,000. बघा, आता 6,000 अधिक 6,000, जे 6,000 केंद्र सरकारचे PM किसानचे मिळतात, तसेच राज्य सरकारचे नमोचे 6,000 मिळतात, हे टोटल झालं आता 12,000 रुपये. आता प्लस 3,000 रुपये, बघा 3,000 रुपये वाढवू असं सांगितले, म्हणजे 15,000 रुपये हे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळणार होते. म्हणजे राज्य सरकार 6,000 रुपयाचा हप्ता आणि PM किसानचा हप्ता 6,000 रुपये असं त्या ठिकाणी दोघं पण 3,000 रुपये वाढणार आहेत, म्हणजे 6,000 वरून 9,000 होणार आहे. असं दोन्ही लाभ मिळून 15,000 रुपयेपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे बघा, राज्य सरकार 6,000 रुपये देणार होतं तर ते 3,000 रुपये वाढणार आहे, केंद्र सरकार 6,000 रुपये देणार होतं तर त्यामध्ये 3,000 रुपये वाढणार आहे. म्हणजे टोटल 6 आणि 3 9, म्हणजे 9,000 अधिक 9,000 टोटल 18,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार असल्याची शक्यता आहे. परंतु 15,000 रुपये तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला कमी सांगण्यात आले, परंतु 18,000 रुपये तुम्हाला जास्त मिळण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारकडून पुन्हा पुन्हा अर्ज पडताळणी होऊ शकते. फार्मर ID कार्ड तुमच्याकडे आहे का असं विचारणा देखील होऊ शकते, कारण फार्मर ID कार्डवरच या योजना सर्व अवलंबून आहेत.
त्यानुसार फार्मर आय डी कार्ड त्यासाठी आवश्यक केलं जाऊ शकतं। कदाचित सुरुवातीला ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड आहे त्यांनाच वाढीव 3000 रुपये हप्ता तुम्हाला पुढील मिळू शकतो। त्यामुळे फार्मर आय डी कार्ड काढणं गरजेचं आहे। अर्ज केला नसेल तर करून घ्या, काढलं नसेल तर काढून घ्या। बाकी ज्या पीक विमा असेल शेतकऱ्यांसाठी अजून पण काही योजना सरकारच्या माध्यमातून नवनवीन सरकार काढणार आहे, परंतु सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड नाही त्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळणार नाही, नमूद शेतकरीचा लाभ मिळणार नाही, पीक विमा देखील मिळणार नाही। त्यामुळे हे फार्मर आय डी कार्ड तुम्ही लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे। व अशाच प्रकारचे शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।